नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार गड्ड संवर्गाच्या भरतीबाबत सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे 27 मे 2026 अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख होती आणि या शेवटच्या तारखेपर्यंत एकूण किती अर्ज आलेत याची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. मुख्य म्हणजे या भरतीबाबत ऑफिशियल अधिकृत आकडेवारीसाठी RTI सुद्धा आपण फाईल केलेला आहे आणि या RTI अंतर्गत उत्तरसुद्धा लवकरच 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याकडे उपलब्ध होईल आणि त्यानंतर सुद्धा अधिकृत आकडेवारी कॅटेगरी प्रवर्ग त्याचबरोबर प्रकल्पनिहाय आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी महत्त्वाची जी अपडेट आहे, एकूण किती अर्ज आलेत आजची संध्याकाळपर्यंत शेवटचे जे ऑफिशियल म्हणजे आपण पाहिलं उमेदवारांनी अर्ज केले होते आदिवासी विकास विभागासाठीच्या भरतीसाठी चौकीदार या पदासाठी, तर किती अर्ज आलेत याची माहिती चेक करूयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार गड्ड संवर्गाच्या भरतीबाबत सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे फॉर्म भरण्यासाठीची शेवटची तारीख ही 27 मे 2026 होती आणि सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की नेमके किती फॉर्म किती अर्ज भरले गेले आहेत. तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जे अपडेट आहे विभागाच्या पोर्टलवर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे आपण 27 मेपर्यंत कालच्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 3,25,934 इतके जास्त अर्ज आलेले आहेत. आपण या अगोदर अपडेट दिली होती की 1 लाखापेक्षा जास्त अर्ज मला वाटतं 21-22 मेला गेले होते आणि त्याच्यानंतरनं फक्त 4 ते 5 दिवसामध्ये आकडा आपण असा अंदाज केला होता की 1 ते 1.5 लाखापर्यंत जाईल. मात्र तब्बल 3,25,000 अर्ज आलेले आहेत. आता यामध्ये काही उमेदवारांनी फी पेमेंट केलेलं नसेल. हे आकडे अंतिम नाही आहेत कारण पोर्टलवरील संख्या ही सारखी बदलत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर या कारणामुळे ही फायनल आकडेवारी नसणार आहे. यामध्ये अजूनसुद्धा ॲड झालं असेल. मात्र यामध्ये जे फी पेमेंट केलेले उमेदवार असतील तेच पुढे परीक्षेसाठी पात्र राहतील. त्यामध्ये सुद्धा जे उमेदवार परीक्षेसाठी हजर राहतील त्याच उमेदवारांना पुढे संधी असेल. त्यामुळे यामध्ये पुन्हा आकडेवारी कमी होऊ शकते. मात्र सध्या जो अर्जसंख्या आहे त्यानुसार आपल्याकडे जी अपडेट प्राप्त झाले त्यानुसार तब्बल 3,25,934 अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजे खूपच जास्त मोठ्या प्रमाणावर अशी जी स्पर्धा आहे ही पाहायला मिळत आहे. तर सध्या सर्वात मोठी समस्या म्हणजे अपडेटमध्ये पाहू शकता प्रोजेक्ट ऑफिस जे आहे प्रकल्प ऑफिस आणि कॅटेगरीनुसार सध्या आपल्याकडे डेटा उपलब्ध नाही आहे. एकूण किती अर्ज आलेत याची आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाले. तर ऑफिशियल कोणत्या प्रोजेक्टमध्ये कोणत्या प्रकल्प ऑफिससाठी आणि कोणत्या प्रवर्ग म्हणजे SC असेल ST असेल OBC आणि इतर प्रवर्गामध्ये किती फॉर्म भरले गेले याची अधिकृत माहिती अद्यापही सार्वजनिक झालेली नाही आहे आणि यासाठीच आपण RTI फाईल केलेला आहे. RTI माहितीच्या अधिकारान्वये आपण जो अर्ज केला आहे यामध्ये आपल्याला अधिकृत आकडेवारी समजून येईल की कोणकोणत्या प्रवर्गासाठी SCसाठी किती आलेत, ST प्रवर्गासाठी किती आलेत, OBCसाठी किती अर्ज आलेले आहेत आणि एकूण किती अर्ज सगळ्या भरतीसाठी कोणत्या प्रकल्प ऑफिससाठी किती आलेत याची सगळी माहिती उपलब्ध होईल. तर याच कारणामुळे पाहू शकता आपण RTI म्हणजेच माहितीचा अधिकारान्वये अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे. तर यामध्ये आपण रिसिप्टसुद्धा दाखवलेली आहे. तुमचे टेलिग्राम चॅनल जे आहे यावर मी शेअर केलेली आहे. तर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज जे आहे हे सांगितले जात आहेत. काही लोक कमी तर काही लोक जास्त अर्ज आल्याचे सांगतायत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत जी RTI आहे हा RTIचा रिपोर्ट येईपर्यंत कोणताही अधिकृत आकडा तुम्ही अंतिम मानू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा RTI येईल तेव्हाच आपल्याला अधिकृत आकडेवारी जी आहे हे समजून येईल. आता तयारीबद्दल बोलायचं झालं तर पाहू शकता आदिवासी विकास विभाग भरती गड्डसाठी एकूण 38 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक खूपच चांगलं आहे. या पुस्तकामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह प्रश्न आणि चालू घडामोडी सुद्धा दिलेल्या आहेत. तर यामध्ये तुम्ही जे प्रश्नपत्रिका पूर्ण पुस्तक जे आहे मी लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते विकत घेऊ शकता. महत्त्वाचे जे प्रकाशन आहेत यांच्याकडे सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे. तुमच्या भरतीसाठी तो
कट ऑफ आहे हा कितीपर्यंत जाऊ शकतो, त्याचबरोबर बाकीची जी माहिती आहे चौकीदार पदासाठीची पगार पात्रता या संदर्भात सुद्धा 1 ते 2 व्हिडिओ आपण या भरतीबाबतचे महत्त्वाचे हे घेणार आहोत. तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून बाकीचे जे उमेदवार असेल त्यांनासुद्धा ही माहिती अपडेट मिळून जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे अशाच भरतीच्या अपडेटसाठी आपल्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. RTI अंतर्गत अधिकृत आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाल्यानुसार प्रोजेक्ट ऑफिस म्हणजेच प्रकल्प ऑफिस आणि कॅटेगरी निहाय जो डेटा आहे तो आल्यानंतरनं ती सुद्धा माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आपण घेऊन येणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.